एल्गार लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पोलीस विभागामध्ये आलेले आहात आणि जो तुम्ही निवेदन दिलेले आहेत त्या कशाबद्दल निवेदन दिले तुम्ही? आपल्या देवरी तालुक्यामध्ये 20 तारखेला जी घटना घडलेली आहे, माननीय केशी शहारे साहेब यांच्या वसतिगृहामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अन्याय अत्याचार झालेला आहे। ती छळणूक जी झालेली आहे त्याबाबत म्हणजे मुलींवर अन्याय अत्याचार हा घडू नये आणि जो घडलेला आहे तो कुठेतरी घृणास्पद आहे। याच्यासाठी समाजाने एकत्रित यावं या घटनेच्या बाबत, म्हणून आम्ही आज इथे निवेदन द्यायसाठी इथे आलेलो आहोत। मॅडम, ही घटना 20 तारखेपासून झालेली आहे, त्यानंतर 24 तारखेला आरोपीवर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यानंतर आज 28-29 तारीख आलेली आहे, तरी पण आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही। त्या संदर्भात आपण काय म्हणाल? आम्ही तेच सरांशी बोललो की एवढे दिवस लोटूनही अजून आरोपी मोकाट का, आणि जरी का तुम्ही 3 दिवसामध्ये आरोपीला अटक केली नाही तर आम्ही देवरी तालुक्यातील सर्व महिला मिळून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आणि त्यांनी आम्हाला 3 दिवसाची मुदत दिलेली आहे। परत आपण चर्चा सरांसोबत केल्यानंतर सरांचे म्हणणं काय आहे की ज्या पीडित आहे त्यांचे आईवडील, त्यांच्या समाजातील लोक काय म्हणतात, त्यांच्या कसा प्रोत्साहन आहे की नाही केसबद्दल काय म्हणाले? त्यांचं म्हणणं आहे की मुलीचा बयाना हा कमी जास्त होत आहे। त्या सुरुवातीला ज्या बोलल्या त्या परत बयाना चेंज करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच्यामुळे आम्ही थोडासा त्यांच्या परत शोधात आहोत आणि आम्ही त्याचा शोध घेत आहोत। तुम्ही काय सांगाल त्यांच्या पीडिताच्या समाजाला किंवा त्यांच्या आईवडिलांना काय केलं पाहिजे? आम्ही त्यांच्या आईवडिलांना हेच सांगू की तुम्ही कोणत्याही व्यक्तीला पैशाच्या बळी न पडता त्यांच्या मुलीवर जो अन्याय अत्याचार झाला आहे तो निमूटपणे स्वतःहून समोर येऊन सांगायला पाहिजे की हे असं घडलं आहे। आणि त्यांना धमक्या, त्यांच्या आईवडिलांना सुद्धा धमक्या दिल्या जात आहे की तुम्ही जर असे बोलले तर तुम्हाला आम्ही ॲक्सिडेंट करून मारू किंवा जानसुद्धा मारण्याची धमकीसुद्धा दिली जाते। मॅडम, आज तुम्ही काय सांगाल? अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत हे गंभीर गुन्हे आहेत आणि मुलगी जी अल्पवयीन मुलगी आहे आणि ज्या मुलीवर जो अत्याचार झालेला आहे आणि तो केसी शहारे सर आहेत त्यांच्यावर हा जो पोस्को कायदा आणि बाललैंगिक हे या प्रकारे FIR दर्ज झालेली आहे, त्या प्रकारे पोलीस विभागाने कार्यवाही करावी आणि सखोल चौकशी करून आरोपीला ताब्यात घ्यावं असं माझं मत आहे। मॅडम, काय जर आता हे आरोपी साहेबांनी काय म्हणाले? आम्ही साहेबांना भेटलो, साहेबांचं असं म्हणणं आहे की आरोपी हा आपला सतत म्हणजे आम्ही त्यांचं लोकेशन DSR हे चेक करत आहोत, ट्रॅक करत आहोत, पण तो सतत लोकेशन बदलत आहे, त्यामुळे आरोपी त्यांच्या हातात येऊन राहिला नाही। तर आम्ही 3 दिवसामध्ये आरोपी अटक करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। मॅडम, जर त्यांनी 3 दिवसात अटक केली नाही तर तुम्ही त्याच्यानंतर देवरी तालुक्यात महिलांना गावामध्ये तीव्र आंदोलन करू असा इशारा दिलेला आहे। मॅडम, आपण काय सांगाल? सर, फक्त या ठिकाणी आमचं कुठलेही व्यक्तिगत त्यांच्यासोबत संबंध नाही आहेत। फक्त अशा प्रकरणाची चौकशी ही निष्पक्ष झाली पाहिजे, फक्त ह्याच मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आणि ह्या प्रकरणाला कुठेतरी राजकीय दबावामध्ये पोलीस यंत्रणा काम करत नाही आहे अशी चर्चा गावामध्ये होत आहे। हे प्रकरण पैसा देऊन आणि धमकवून थांबवलं जात आहे। तर महिलांबद्दलची जी सुरक्षितता आहे ह्याचा एक विषय खूप मोठा या ठिकाणी उपस्थित होतो की जर पैसा आणि पावर आहे आपल्याकडे तर आपण त्याचा गैरफायदा घेऊन असे प्रकरणं जर लपवत असू तर महिलांनी कुणाकडे पाहायचं, फक्त हा एकच विषय डोक्यामध्ये होता। म्हणून माझ्या काही ज्या मैत्रिणी आहेत त्यांचं सर्वांचं म्हणणं होतं की जर आपणच जर शिक्षित महिला जर बाहेर निघून अशा प्रकरणामध्ये बोलणार नाही तर आपल्यासाठी दुसरं कोण उभा राहील, फक्त हा एक विषय होता, म्हणून आम्ही या ठिकाणी ह्या प्रकरणाला बोलण्यासाठी आलेलो आहोत। DYSP साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की आरोपी जो आहे तो 3 दिवसात पकडला जाईल। त्यांनी खूप प्रयत्न केला असं आम्हाला सांगितलं आहे, पण 3 दिवसानंतर काही झालं नाही तर आम्ही पूर्ण महिला जास्ती संख्येने इथं हजर राहू आणि तीव्र आंदोलन करू, आम्ही हेही सांगितलं आहे साहेबांना। धन्यवाद।